अभिजित दिपके हा महाराष्ट्राचा थलपती विजय होऊ शकतो का? हा प्रश्न मी तुम्हाला या माध्यमातून विचारतो. नमस्कार, मी पुरुषोत्तम वडाळ. आज सहज एक चर्चा करण्याचा वर्तमानपत्र वाचतो आणि वर्तमानपत्र वाचता वाचता मागील 4 ते 5 दिवसांपासून राज्यात धुमाकूळ घालत असलेल्या जेन झीच्या प्रयोगाबद्दल आज बरेच सोशल मीडिया युजर्स सक्रिय आहेत आणि त्यातून बऱ्याच काही विषयाला हात घेतला गेलेला आहे. जे साधारणतः तरुणाईंच्या मनात असलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न कुठंतरी या पद्धतीने व्यासपीठावर येत आहे आणि ते व्यासपीठावर आणण्यासाठी सर्वात चांगला बेस्ट पर्याय आलेला आहे तो म्हणजे CJP. हो, बरोबर ऐकलं, CJP, कॉकरोच जनता पार्टी. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विविध आघाड्यांवर सो कॉल्ड पद्धतीने सध्या या पक्षाचा जोरदार प्रचार सुरू आहे आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या संतुक पिंपरी गावामधल्या अभिजित दिपके नावाच्या तरुणाने ही जी चर्चा सुरुवात केली आणि ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती त्याचा प्रतिसाद वाढत आहे, हा प्रतिसाद बघता अभिजित दिपके हा महाराष्ट्राचा थलपती विजय होऊ शकतो का? हा प्रश्न मी तुम्हाला या माध्यमातून विचारतो. हो, तेच थलपती विजय ज्यांनी अवघ्या काही वर्षात 1.5 ते 2 वर्षात तामिळनाडूसारख्या द्रविड राजनीतीमध्ये जिथं 2 ध्रुवासारखे 2च पक्ष, एक DMK आणि AIDMK, या 2च पक्षाच्या भोवती राजकारण हे मागील 30 ते 35 वर्षापासून फिरत असताना थलपती विजय यांनी तिथं एक नवीन प्रयोग साधला. त्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्राचा थलपती कोणी होऊ शकतो का, हा सवाल जेनझी विचारत होती आणि नेमका हाच सवाल विचारत असताना अभिजित दिपके नावाच्या तरुणाने अमेरिकेत बसून जो कॉकरोच जनता पार्टी एक उपहासात्मक एक नवीन संकल्पना समोर आणलेली आहे, तिचे फॉलोअर्स ज्या प्रमाणात वाढलेले आहेत, बघा नावातच कॉकरोच आहे आणि नावाच्या गुणसाधर्म्यानुसार, मी काय कुठला भविष्यवेत्ता किंवा ज्योतिषाचार्य नाही आहे, पण नावाच्या गुणवत्तेनुसार जर हे कॉकरोच झुंडशाहीनं बाहेर येतील, परंतु हा जो कॉकरोचच्या बॅनरखाली एकत्र आलेला जनजी आहे किंवा महाराष्ट्रातला जो तरुण वर्ग आहे, हा खरोखरच ज्या पद्धतीनं या कॉकरोच जनता पार्टीचा सदस्य बनलेला आहे, कथितरित्या सदस्य म्हणावं लागेल, कारण अजून त्याचं कायदेशीरदृष्ट्या त्या पक्षाचं, त्या संघटनेचं कुठलंही अस्तित्व नाही आहे. पण जर अशा पद्धतीचं जर कुठलं अस्तित्व आलं तर हा जो जेनझी आहे हा त्या CJPच्या सोबत किंवा अभिजित दिपके यांच्या पुढील प्रवासात त्यांच्यासोबत राहील का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जर राहिला तर नक्कीच या देशात काहीतरी पर्याय उपलब्ध होऊ शकतो. परंतु हा फक्त एक विरोधासाठी विरोध म्हणून जर जनजी एकत्र येत असेल आणि सोशल मीडियावर जर एखाद्या व्यक्तीचा जर हे होत असेल
आणि नंतर जेव्हा त्याचं सोशल वर्किंगचं राजकीयमध्ये रूपांतर करण्याचा जेव्हा प्रयत्न केला जाईल, तेव्हा हा जो फॉलोअर्स एकत्र आलेला आहे, हाच फॉलोअर्स कुठेतरी आपापल्या मूळ ठिकाणाकडे विभागल्या गेल्यास मग या कॉकरोच जनता पार्टीचं भविष्य काय असेल? हाच प्रश्न, एक चळवळ, एक विचार, चेष्टेतून आलेला विचार, चेष्टेतून आलेला विषय, विषयाचा विचार आणि विचाराचं झालेलं वादळातील रूपांतर यावर सकारात्मकरित्या जो तटस्थ तरुण आहे, या देशातील नागरिक आहे, त्यांनी विचार करणे गरजेचं आहे. आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर किंवा जेनझीच्या माध्यमातून या देशाला कुठंही अराजकतेकडे नेण्याचा जो काही विदेशी शक्तींचा डाव आहे, हा डाव कुठंतरी रोखला गेला पाहिजे. एवढंच बोलतो. तुर्तास कॉकरोच जनता पार्टीचं भविष्य काय असेल हे येणारा काळ नक्कीच दाखवून देईल. परंतु तुमचं यावर काय मत आहे, कृपया कमेंटमध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. अभिजित दिपके हा महाराष्ट्राचा थलपती विजय होऊ शकतो का, हा प्रश्न मी तुम्हाला या माध्यमातून विचारतो.